उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील केलेले आहेत, ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। अशा पद्धतीचं काही झालं असेल तर ते पुढे येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल। तर पालकमंत्री असलेले अजित पवार ते देखील अजून अद्याप घटनास्थळी गेलेले नाहीत, त्यामुळे विरोधकांकडून देखील आरोप प्रत्यारोप सुरू झाले। नाही, याच्यावर उत्तर अजितदादा देतील। मी त्यांनी जी काही चौकशी लावलेली आहे संवेदनशीलपणे त्याचा उल्लेख या ठिकाणी केला आणि आपण जो प्रश्न विचारला की 80,000 असेल, 8 लाख असेल किंवा 8 कोटी असेल, याच्यामध्ये जी काही व्हेरिएशन्स निर्माण झालेली आहे त्याची चौकशी होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल। याच पुलासाठीची 2 पत्र जी आहेत ती आता समोर आलेली आहेत। या पुलासाठी गेल्या वर्षी 8 कोटींचा निधी मंजूर झाला होता, मात्र 2014मध्ये देखील दिगंबरदादा भेगडे यांनी हा पूल नव्याने बांधण्यात यावा यासाठी मागणी केली होती। अशी 2 पत्र समोर आलेली आहेत। मला वाटतं की हा विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्याचे मंत्री शिवेंद्रबाबा राजे आहेत, ते त्याच्यावर खुलासा करतील, परंतु याची चौकशी लागलेली आहे हे निश्चित आहे। जी पूल दुर्घटना एकीकडे होतात, पूल दुर्घटना वेगळं होतात आणि त्याच्यावर सरकारमध्ये एवढे विभाग आहे पण ते कोणीच लक्ष देत नाही असं राज ठाकरेंनी आरोप केलेला आहे। मला असं वाटतं की एकदा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार साहेबांनी याची चौकशी लावली म्हटल्यानंतर याच्यातलं सगळं निष्पन्न होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल। जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडतोय, अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आले, नुकसान झाले, की पंचनाम्याचे वगैरे काय आहे? काल सकाळी मी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ही बैठक घेतलेली होती। जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे तातडीनं करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि पंचनामे सुरू देखील झालेले आहेत। जलसंधारण आंदोलनानंतर बच्चू कडू यांनी एक आरोप केला की 2 आमदार मला या संदर्भात फसवण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही आंदोलन सोडवण्याचं किंवा उपोषण सोडवण्यामध्ये पुढाकार घेतला, बच्चू कडूंचा नाही, आमदार असतील तर मी तर मंत्री आहे, त्याच्यामुळे कोण आमदार आहेत ते मी बच्चूभावांना विचारून घेईन। बच्चूभावांना जे काय आवश्यक होतं ते पत्र देखील बावनकुळे साहेबांचं मी स्वतः त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे, त्यांचं देखील भाषण तुम्ही ऐकलेलं आहे, माझं देखील भाषण ऐकलेलं आहे। त्याच्यामुळे ते 2 आमदार कोण आहेत ही माहिती मी बच्चूभावांकडनं नक्की घेईन। महसूल मंत्र्यांनी सुद्धा बच्चू कडूंचे आंदोलन मागे घेतलं, अशी काय जादू झाली की बच्चू कडूंचे? याच्यामध्ये जादू नाही, याच्यामध्ये संवाद आणि संपर्क महत्त्वाचा आहे, जो संपर्क माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केला होता आणि मुख्यमंत्री आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला तिथं जायला सांगितलेलं होतं। माझी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली होती, शिंदे साहेबांची बच्चूभाऊंशी झालेली होती, देवेंद्रजी देखील बच्चूभाऊंशी बोललेले होते, बावनकुळे साहेब जे आहेत अमरावतीचे पालकमंत्री ते देखील तिथं ठाण मांडून बसलेले होते। आम्ही सगळ्यांनी सांघिकपणानं निर्णय घेऊन ते आंदोलन मागे घ्यायला लावलेलं आहे। जलसंधारण खात्यातील भरत गोगावलेंच्या संदर्भात एक राष्ट्रवादी आता थेट मैदानात उतरली पाहायला मिळते आणि भरत गोगावलेंचे सगळे घोटाळे बाहेर काढणार असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। खरं तर युतीमध्ये हा अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप होणार नाही, भरत शेठचे सगळे घोटाळे बाहेर काढणार हे म्हणणारे कोण आहे ते तुम्हाला देखील माहिती नाही, मला देखील माहिती आहे। मी त्यांच्या म्हणण्याची दखल घेऊन काही बोलणं हे योग्य नाही, परंतु भरत शेठ गोगावले हा शेतकऱ्यांचा नेता आहे, सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला एक व्यक्तिमत्व आहे। भरत शेठनी अनेक संकट अंगावर घेत ते 3ऱ्यांदा 4थ्यांदा आमदार झाले, मंत्री झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा कोणी जरी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांना काही फरक पडणार नाही। पण महायुतीतल्या घटक पक्षांनी देखील म्हणजे आमच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपली महायुती आहे आणि महायुतीला साजेसं असं काम झालं पाहिजे। जलसंधारण खात्यातील वरिष्ठ अधिकारी सुनील कुशेरे यांच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी होत्या, मात्र त्यांच्यावर कारवाई काही अद्याप सरकारकडून झालेली नाही। मी राज्याचा उद्योग मंत्री आहे, कुरेशी काय कोण कुशेरे सुनील कुशेरे ते काय माझ्या विभागामध्ये कामाला नाही, ज्या विभागामध्ये ते काम करत आहेत त्यांचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम आहे। संदर्भात एक महत्त्वाचं होतं की गिरगावमध्ये मेट्रोच्या जागी 5 फुटी खड्डा जो आहे तो पडलेला आहे आणि खाली मेट्रो जी आहे ती जाते आणि वरती खड्डा पडलेला आहे, तर या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मला याची कल्पना नाही, पण अशा पद्धतीचं काही वस्तुस्थिती असेल तर त्याचे विभागाचे मंत्री देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत, ते वैयक्तिक त्याच्यामध्ये लक्ष घालतील, चौकशीचे आदेश देतील आणि सर्वप्रथम नागरिकांना कुठं बाधा होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला आहे असं कोणाची जर कल्पना असेल किंवा कोण म्हणणं असेल त्याची चौकशी करू। राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता त्या परिसरातील समुद्राच्या ठिकाणचा जो परिसर खचला होता त्यावरून संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा देखील आरोप केला, भ्रष्टाचार झाला आहे। मला असं वाटतं की आज लहान मुलांना स्वागत करण्याचा दिवस आहे आणि सगळे प्रश्न हे रोजचेच सकाळचे त्यांचे असतात, त्यांना आम्ही उत्तर देत असतो, त्याच्यामध्ये मला काही नाविन्यपूर्ण आहे असं वाटत नाही। आजचा दिवस नाविन्यपूर्ण आहे, तर त्या लहान मुलांच्या भवितव्यासाठी आपण चर्चा केली पाहिजे आणि त्यांचं हित आपण जोपासलं पाहिजे। निलेश कांबरेंसाठी रुग्णालयाचं उद्घाटन झालं तर सगळ्याच पक्षांनी ऑफर दिली होती, पण त्यांनी शिवसेनेवर जाण्याचा निर्णय घेतला, काय नेमकं त्यामागचं काय? नाही, ऑफर त्यांना सगळ्यांनीच दिलेली होती, ऑफर देण्यामागचं कारण देखील वेगवेगळी होती, व्यासपीठावर जे बसलेले होते त्यांचे देखील मनसुबे काही वेगळे होते,
माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे कोणाचे मनसुबे काय होते. परंतु एक चांगलं काम निलेश सांबरे करतायत, जनतेसाठी पुढे येऊन काम करतायत, त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करणं ही शिवसेना म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी होती. म्हणूनच एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आले होते. परंतु काही लोकांना व्यासपीठावर बघितल्यानंतर निलेश सांबरेंना स्वतःकडे घेण्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं होतं आणि जी असंतुष्ट काही लोकं होती ती कदाचित व्यासपीठावर होती असतील, पण त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानं ते नुसते आपटले ना तर उताणी पडलेत व्यासपीठावरच्या.